धन दांडग्या लोकांना, ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे? नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं राजकारणाची खुर्ची म्हणजे आपल्या बापाची जहागीरदारी आहे. सत्तेच्या उबदार गाद्यावर बसून शेतकऱ्याची कर्जमाफीवर बरगडणे वाटते त्या लोकांसाठी दोन ओळी. हुकूमत का नशा चढ़ा है तुम्हें तो होश में आ जाओ, यह सिंहासन मिट्टी का है, इसे मिट्टी में मिला देंगे. किसान की खामोशी को उसकी कमजोरी में समझना, जिस दिन हड़ताल पे उतरे तो तुम्हें भूखा सुला देंगे. नेते हो तुम्ही म्हणता शेतकऱ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पण त्या गाडीत डिझेल टाकायला पैसे नसतानाही तो शेतात राहतो हे तुमच्या एसीच्या गाडीत बसणाऱ्या डोक्याला कधीच समजणार नाही. शेतकऱ्याच्या बंगल्याकडे बोट दाखवणाऱ्यांनो कधी त्याच्या घराच्या भिंतींना कान लावून ऐकले का? त्या भिंतींमागे सावकाराचं कर्ज, बँकेच्या नोटिसा आणि लेखीच्या लागण्याची चिंता दडलेली असते. तुमचा बंगला हा भ्रष्टाचाराच्या मलद्यातून उभा राहिलाय, पण शेतकऱ्याचा बंगला हा त्याच्या रक्ताच्या थेंबातून उभा राहिलाय. तुम्हारे महला की चमक ये लहू है गरीब का, तुम ऐश करते हो ये खेल है नसीब का. नहीं, ये खेल तुम्हारी सियासत का गंदा है, जो हम जैसे को लूटता वो तुम्हारा धंदा है. 5 वर्षात तुमची संपत्ती 10 पटीने कशी वाढली याचा हिशोब द्या आधी, मग आमच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारा. शेतकऱ्याला मिळणारी तुटपुंजी मदत तुम्हाला खटकते, पण जेव्हा बड्या उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज तुम्ही एका रात्रीत माफ करता तेव्हा तुमचे अर्थतज्ञ कुठे जातो? तेव्हा तुम्हाला अर्थव्यवस्था धोक्यात येत असल्याचे का वाटत नाही? नेते हो, ही फक्त कर्जमाफी नाही, तर तुम्ही निसर्गाच्या नावाने जो आमचा बळी दिलाय त्याचीच ही केवळ भरपाई आहे. आता शांत राहण्याचे दिवस गेले. ज्या हाताने तुम्हाला निवडून दिले त्याच हाताने तुमची सत्ता उखडून टाकायला आता वेळ लावणार नाही. शेतकऱ्याच्या नादी लागू नका. ज्या दिवशी या मातीतला माणूस पेटून उठेल त्या दिवशी तुम्हाला पळायला सुद्धा रस्ता सापडणार नाही. हा व्हिडिओ प्रत्येक बरगडणाऱ्या त्या नेत्याच्या कानशिलात बसला पाहिजे ज्याने बळीराजाचा अपमान केलाय. मित्रांनो, हा व्हिडिओ इतका शेअर करा की मंत्रालयाचे दरवाजे हादरले पाहिजे आणि सांगा त्यांना की अजूनही वेळ गेलेली नाही. नीट वागायला शिका, नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय जवान जय किसान. आता इथला शेतकरी फक्त झुकणार नाही तर तुम्हाला झुकवल्याशिवाय राहणार नाही.